महाराष्ट्र सरकारच्या जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधकांचा संघर्ष अधिक तीव्र होतोय। लोकशाही विरोधी आणि आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी करणारा हा कायदा तत्काळ रद्द करावा अशी मागणी कागल तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत आज शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन देण्यात आलं। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात आलेल्या हरकती डावलून महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक मंजूर केलं। हा कायदा लोकशाही विरोधी असून घटनात्मक मूलभूत अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारा आहे असा विरोधकांचा आरोप आहे। या कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही संघटना बेकायदेशीर घोषित करण्याचा विशेष अधिकार शासनाला दिलाय। त्यामुळे आंदोलनकर्त्यांची व जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठीच हा कायदा आणण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे कागल तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की हा जनविरोधी कायदा रद्द होईपर्यंत संघर्ष मागे हटणार नाही। या निदर्शनांमध्ये जिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, तालुका प्रमुख शिवगोंडा पाटील, वाहतूक सेना तालुका प्रमुख नितीन डावरे, विभाग प्रमुख संदीप कांबळे, वैभव आडके, उपतालुका प्रमुख दिनकर लगारे, शहर प्रमुख अजित मोडेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।